अमेरिकन साप्ताहिक न्यूज वीकला पंतप्रधान मोदींची विशेष मुलाखत. लोकशाही आमच्या रक्तातच, भारतात सगळ्या धर्माचे नागरिक आनंदाने राहतात, मोदींचं वक्तव्य. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यानंतर न्यूज वीकच्या मुखपृष्ठावरती झळकलेले पंतप्रधान मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नांदेड दौरा. लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी अमित शहांची नरसी इथे जाहीर सभा. इंडिया आघाडी देशाची दिशाभूल करतेय. इंडिया आघाडी देशाचे तुकडे तुकडे करेल. कन्हांच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल. इंडिया आघाडीनं राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण नाकारलं. इंडिया आघाडीवाले सनातन धर्मावरही टीका करतात. इंडिया आघाडीला पापांची शिक्षा मिळायला हवी. मोदींचा इंडिया आघाडीवरती निशाणा. एक देश एक संविधान हे तत्व काँग्रेसनं लागू होऊ दिलं नाही. मग संविधान संपूर्ण देशात लागू न करण्यास जबाबदार कोण? मोदींचा सवाल. काँग्रेसनं जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 कायम ठेवलं. मोदींची टीका. काँग्रेसमध्ये अनेक वाळू चोर. त्यांनी जनतेचा पैसा खाल्ला, त्यांना हिशेब द्यावाच लागेल. नाव न घेता फडणवीसांचा श्याम बर्वेंना टोला. अवघ्या महाराष्ट्रात काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवारावरती नसतील तितके गंभीर आरोप श्याम बर्वे यांच्यावरती आहेत. रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंचा काँग्रेसचे उमेदवार श्याम बर्वेंवरती आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज बैठकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसंदर्भात निर्णयाची शक्यता. आज दुपारी किरण सामंत मुख्यमंत्र्यांना भेटणार. काँग्रेसकडनं लोकसभेसाठी आणखी 2 जागांची घोषणा. धुळ्यातनं डॉक्टर शोभा बच्छाव तर जालन्यामधनं कल्याण काळे यांना उमेदवारी. सातारा लोकसभेसाठी भाजप लवकरच नाव जाहीर करणार. खासदार उदयनराजे भोसलेंना विश्वास. तर निवडणुकीची सगळी रणनीती तयार. उदयनराजेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज सासवडमध्ये जाहीर सभा. सासवडच्या पालखी तळावरती विजय शिवतारेंकडनं सभास्थळाची पाहणी. राज ठाकरेंच्या नेतृत्वाचा आणि कौशल्याचा महायुतीला फायदाच होईल. राज ठाकरेंच्या भूमिकेवरती मंत्री राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. 13 एप्रिलला मनसे नेत्यांची मुंबईत बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेचे नेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतील. राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज. डोंबिवलीमधील मनसे पदाधिकाऱ्यांसह 7 जणांचा राजीनामा. राज ठाकरेंच्या निर्णयाची महायुतीला मदतच होईल. रायगडमध्ये यश प्राप्त करण्यासाठी मनसेचा फायदा होईल. मतदान वाढेल. सुनील तटकरेंना विश्वास. बऱ्याच आधीपासून देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र येण्याविषयीची चर्चा सुरू होती. प्रत्येक वेळेला चर्चा पुढे जायची आणि आम्ही पुन्हा मागे फिरायचो. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती. भाजपत प्रवेश करणं हे काही नवीन नाही. गेल्या 40 वर्षांपासून भाजपचं काम आपण करतोय. एकनाथ खडसेंची भाजप प्रवेशाबद्दल प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि उमेदवारी दिली, पण आता ते भाजपत जात आहेत. या सगळ्यात आपली मोठी चूक झाल्याची शरद पवारांनी आपल्याकडे कबुली दिली. माजी मंत्री सतीश पाटील यांचा दावा. श्रीराम पाटील केवळ तिकिटासाठी आमच्या पक्षातनं तिकडे गेलेत. त्याआधी अन्य पक्षात होते. महाविकास आघाडीकडनं श्रीराम पाटलांना रावेरची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. प्रतापराव जाधवांची आपल्याशी लढत असल्याचं रविकांत तुपकरांचं वक्तव्य. आपल्याला जनतेमधनं पाठिंबा मिळत असल्यामुळे विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तुपकरांची टीका. जनता हाच आपला पक्ष. आपण कुठेही तिकीट मागायला गेलेलो नाही. गेल्या 5 वर्षांपासून आपण तयारी करतोय, त्यामुळे आपण भाजपत जाणार ही निव्वळ अफवा. रविकांत तुपकर यांचं विधान. सांगलीमध्ये वसंतदादा पाटलांची काँग्रेस काही प्रस्थापित नेत्यांना संपवायची आहे. सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडेंचा आरोप. तर पाटील घराण्यानं माझ्या पाठी उभं राहावं, शेंडेंचं आवाहन. सांगली लोकसभेसाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील प्रकाश शेंडेंच्या भेटीला. प्रतीक पाटील हे विशाल पाटील यांचे बंधू आहेत. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या भावना राज्यातल्या नेत्यांसह दिल्लीतल्या नेत्यांपर्यंत पोहोचवल्यात. लोकसभेच्या उमेदवारीवरनं काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. नाना पटोले हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या समोर काहीच बोलू शकत नाहीत. काँग्रेसच्या जागा नाना पटोलेंनी सोडून दिल्या,
अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंवरती निशाणा. मराठवाड्यामध्ये पंतप्रधान मोदींची सभा घेऊ, अशोक चव्हाण यांची माहिती. काँग्रेसनं नांदेडमध्ये चव्हाण आडनावाचा उमेदवार दिला, मात्र चव्हाणमध्ये फरक असतो. अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला टोला. 16 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार पक्षात पक्षप्रवेश करणार. पक्षप्रवेशानंतर शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील शक्तीप्रदर्शन करतील. शिवसेनेचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी वाचण्याची शक्यता. हेमंत पाटील आणि माने यांची उमेदवारी बदलण्याची भाजपची मागणी होती, मात्र हातकणंगलेमधल्या तिहेरी लढतीचा लाभ हा धैर्यशील यांना होण्याची दाट शक्यता आहे. मोहिते कुटुंब समजूतदार आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्यावर त्यांच्या तक्रारी संपलेल्या असतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना मुख्य प्रवाहात आणतील, चंद्रकांत पाटील यांना विश्वास. वंचित बहुजन आघाडीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंची संजय राऊतांवर टीका. विदर्भातल्या सर्वच्या सर्व 10 जागा जिंकणार, नितीन गडकरींना विश्वास. 60 वर्षात काँग्रेसला जमली नाहीत इतकी कामं 10 वर्षात केली आहेत, गडकरींचा काँग्रेसला टोला. बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंची गाडी अडवत महातपूर ग्रामस्थांचा घेराव. महातपूर गावात भीषण पाणीटंचाई आहे, लवकरच पाण्याचा प्रश्न सोडवू, प्रकाश सोळंकेंचं आश्वासन. यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम यांची चंद्रपूरच्या 6 विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसोबत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.